एक नंबर विषय झाला. असं परिश्रम करायला लागतो भावनो. शेती म्हणजे सोपं नाही का मग. हा असं कष्ट केल्याशिवाय शेतीत काही पिकतच नाही. तर विषय हार्ड आहे. कष्ट करायला लागतंय त्याशिवाय शेती नाही भावा. अर्बन मंकीची टोपी घालून रोहनबाई इथं प्रस्थापित झाली ती पुन्हा एकदा. आणि पाणी आणलंय भावा, मनापासून आभार आहे. गार चिल्ड पाणी आहे. तुझं लगीन लवकर होणार, तुला बायको चांगली भेटणार, सगळी कामं करणार आहे. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तळदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा आपल्या माळाच्या रानाच्या ब्लॉकमध्ये. तर आत्ता सध्या वाजले दुपारच्या 12 आणि आज सकाळी 7 वाजता येतो म्हणलं कार्यकर्ता. आता दुपारी 12 वाजता आलाय. बघा JCB हो, बारका JCB मागवलाय आणि ह्योच ट्रॅक्टर आहे त्यासोबत. ट्रॅक्टर आणि JCB दोन्ही पण आता माल तिकडं आपल्या दगड काढायला हात आहे वर तिकडं. तर दगड काढायला तिकडं न्यायचं आहे. तिकडं उतरा म्हटलं ना, ती म्हणली तिकडं रिस्क नको, मुरलं काय झालं तर रिस्क नको म्हणून इथंच लागले उतरायला. आणि इथं उतरून आता चालवत नाही आता JCB. पप्पा पण आले माझ्यासोबत बघा. पप्पा आणि ते ट्रॅक्टर ड्रायव्हर तिथं बोलत बसले ती बघा त्या तिथं आहे. आणि चाललंय JCB आता उतरायला लागला हळूहळू करत. गजराज अर्थ मूव्हर्स उतरतो कसा बाकी सिनेमॅटिक पद्धतीनं टकाटक. तर याच्या खोऱ्यात जेवढी दगडं मावतील तेवढी सगळी दगडं कान भरायची. आणि आपल्या ह्यानं जेवढी दगडं निघतील हातानं ती पण लागलीच भरायची. पप्पांनी दोघं जण आहे. तर बघा JCB लागली उतरा कसा. ट्रॅक्टर बी चालू आहे आणि JCB चालू आहे. बास 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 बास. आणि मी सध्या ह्या बारक्या इथल्या झोपडीत आहे. म्हणजे इथं पत्र मारली ते गाडी वेळ सावली लावली तिथं थांबलूया. आणि इथनं लागलो बघायला JCB कसा उतारला वाटतं. चला ओकेच. तसं म्हणायला गेलं मग तिकडल्या बाजूला बी उतारलंच असतं. इथनं आता चालवत नाही आला काय टाईम तेवढंच आपलं 15-20 मिनटं खाणार राहायच्या गावात धरून खाणार चालायचं त्याला पर्याय ना आता. चला तर चाललंय. ट्रॅक्टर पण निघालाय पुढच्या बाजूला. ट्रॅक्टर रिवर्स घेते का काय. पप्पानं पण पोशाख परिधान केला आता. आणि त्या JCB पण वळाला जाग्यावर घरच्या मारतोय जागा वळतंय. ओकेच आता फक्त फिरणार. चला इकडच्या बाजून जाते का एवढ्या अंतरानं. बरं काय त्यामुळे जाईल माझ्यामध्ये. शर्ट कशाला काढला ऊन लागते. शर्टानं पप्पा म्हणजे सामानं तर राहायचं. आणि ट्रॅक्टर पण येणार सोबत आपल्या. आणि JCB निघाला पुढं हळूहळू करत. तुम्हाला बी नंबर पाहिजे असला बघा जिथं नंबर रेल आहे. झाडं बिडं लावायची पाहिजे असला तर JCB मिळतो आमच्या गावात. पण लेट झाला थेट. काय झालं उधर जाऊ दे सरळ जाऊ दे. रानातली दगड काढायची तेव्हा म्हटलं इथली काढायची काय इथली नाही बाबा. कडेची काढायची कडेची बिडेची काय दगड काढायला नाही. त्याला काय वाटलं कडेची काढायची तू दगड. जाऊ दे लय पुढं जायला लागणार आहे अजून. तसं काय हा खोराय वाटतं ते आता. नाही बारका ही मोठा आहे. ही बारका आहे ही जरा मोठं बकेट आहे. हा यात बसते दगड पप्पा सगळी बसते दगड. कसला बी असू मोठा दगड बसतो या. बकेट मोठा आहे त्यामुळे काही विषय नाही. हुशार लागला लागू दे पण आज करून घेऊया काम. एकदाच होऊन जाऊ दे आपलं. एकदा टकाटक झालं म्हणजे कसं त्या हातानं काढायचं म्हणजे लय हुशार जाणार त्याला. लय म्हणजे आठवडा पुरायचं नाही आणि जीवात हालती हालत. तर हळूहळू निघाले ट्रॅक्टर आणि JCB दोन्ही पण. चला जाऊया तिकडल्या कडेला आता हळूहळू करत. काल सकाळी मी थोडीफार दगडं काढलेलीच होती ऑलरेडी. आणि मोठी राहिली ती आता फक्त उचलून भरायची. ओ टॉलीचं हे लावायचं काय बाप्पा. टॉलीचा फळका लावायचा काय मोका नाही ना मला लावूया चालतंय. तर निघाले हळूहळू करत कशी कार्य करतं बघा. जास्त बसतीच म्हटलं फळका लावला तर टॉलीचा जास्त त्याच्यात बसतोय माल. म्हणजे ह्याला पाडं नाही जो ट्रॅक्टरचं नसतं आपलं वावगं. पळतोय की जोरात. ही पण जोरात पळतोय यार तुरु तडांग चालू आहे बघा कसं. आईच्या गावात आज बी एक कार्यक्रम आहे आमच्यात. तिकडे बी जायचं होतं पण काय आता दुपारच्या 12 वाजले तर 12 वाजता कार्यकर्ता आलाय म्हटलं नुसत्या हार्ड येऊ दे म्हटलं. जोरात पळतं या रानात नाही निघाले बोंगाडी. इकडच्या बाजून येईल का नाही का रिस्क घेत नाही ते काय माहिती. म्हणणार पलटी झाल्यावर इकडे खाली गेल्यावर कॅनल का बारकाही जावा बदाक्षरी गेल्यावर ना गावायचं बी नाही. तर चालतंय हळूहळू करत जाऊया. आणि त्याला सगळी दगडं बिगडं दावायची सगळी टाकाटकपैकी जेवढी आपली दगडं राहिली ती भाऊ मुजले भिजले सगळी दगड दावायची. सगळी दगडं काढून घ्यायची तिची हाड करून घ्यायचा. तर पुतळी सध्या इकडल्या बाजूला दगडं वगैरे आहे तिथं.
आणि ट्रॅक्टर कसं लावते आता बघूया. ट्रॅक्टर कसा रिवर्सच लावाय नव का, रानातच वळवायला लाव्या रिवर्स. ओय ओय एक्सक्यूज मी. ओय ओय दादा. हा ओके. ही तिकडे याचं म्हणते ती. बरं दादाराव ती दादाराव म्हणायला लागली ती तिकडे जिकडे घ्या. चला हळूहळू करत निघाले. ओय काय कडायला टाकाल, कडाल तिकडं भांडू आत ढकाल तिकडे इकडं कडेल टाकाल कडायला तिकडं म्हणाव. उधर उधर. हा तिकडं. हा जाऊ दे. बोंगाडेश्वरला सगळं सांगायला लागतंय ऑपरेटरला. कधी आत्ता लावलंय ना, चालू झाल्यापासून चालू आहे ना. घड्या टायमिंग किती झालंय म्हणते ते, चालू झाल्यापासून चालू. टायमिंग लावता बरं म्हणते ते. गाडी 1-2-3 आधी मध्ये तेवढं चारा लागले तर बघा ती. टायमिंग आहे, टायमिंग भरपूर आहे म्हणावं, टायमिंगचा तुटवडा नाही. तर आता तिकडल्या बाजूला जातो. आलोय सध्या दगडाच्या रानात इथं. तिकडल्या बाजूला जाऊन तिकडं भरत येऊ म्हणायला लागले ते ट्रॅक्टरवाला दादाराव. मग इकडं पर्यंत आपल्याला याचा या इथंपर्यंत तासाचं काम असं वाटतं या. थांब 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 भरून, कारण JCB स्पीडनं काम करतो बागे. हलकं तेवढं छटछुट आहे, पण स्पीडनं काम करेल JCB, जोरात काम करेल हो. आपल्याला लय भरायला लागणार ना असं वाटतंय. कान 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 भरायला लावायचं त्यालाच की बाई. टोळ कसले जायच्या गावातून. सुट्टी याला आता सुट्टी नाही, तर सगळं झालं शेवटा बाहेरच पडाय नाही. 3 तास लावते काही एकदा आता एंडच करायचा ह्याचा. आलो हातात काम घेतलं म्हणलं एंडच करायचं. तेवढं आहे. रोज उठलं की माळल्या असा विषय व्हायला लागला. त्यामुळे आधी एंडच करून टाका डायरेक्ट पेराला. आता खुरट मारायचं इकडे अगं. तर चालतंय ट्रॅक्टर आणि ती तिकडे घेऊया आणि तिकडे घेऊन आपलं कार्यक्रम चालू करूया भरायला. जाम दगड त्यानं दाव्या त्यानाच नाही आणि दगड डाऊन टॉली भरायला लाव्या. तर 11:20ला चालू झाला आणि पप्पाने पण इकडं टाकाय चालू केलं. ट्रॅक्टर वगैरे इथं लावलाय आणि JCB आहे इकडं आहे. आता ही मोठी दगड जेवढी आहे तेवढी सगळी उचलायची आणि टाकायची बघा अशी. हे काय दगड आपल्याला उचल देतो तेव्हा उचलायची आणि टॉलीत असे टाकायचे. पुढे घे भावा, घे अंगाव घेशील बाबा. हा असा विषय आहे. तर आता स्पीडनं काम करतो आणि पप्पा पण टाकायला लागले ते मी पण आता टाकायला चालू करतो. तर आवडतो झाम बारकी दगडायची. मग काही मोठी टाकू नका, उचलत नाही ते टाकू नका, उगाच हाल करू नका. ते JCBनं काढायची आपल्याला. हा बारकी तेवढीच टोळ बारकी घ्यायची. ही मोठी JCBनं उचलून टाकायची. ते तास 1.5 तास गेला तर जाऊ दे, काय लय हे करत बसू नका. तर चालतंय स्पीडनं काम उरका आता चालू करतो. झाम. सध्या एक टॉली भरून बाहेर निघल्या आणि इथंपर्यंत वातावरण सगळं क्लिअर कट झालंय. आणि ह्या इथं JCB जरा थांबवला आहे आणि मोठी दगडं पाक काढलीत. पाक काय ठेवलं नाही, सगळं क्लीन अँड क्लिअर केलंय. एक टॉली भरली एवढ्यात. अजून इकडंपर्यंत आहे, तिथंपर्यंत एक 2-3 टॉले होतील म्हणून सांगितले दादारावांनी. बघूया आणि कसा विषय होतोय. 3 टॉल्या होतील. तर हळूहळू करत राहायचं. आता घाम पण लय यायला लागलाय आणि भांडुगाला सांगितलेलं सागऱ्याला की 9-9:30 वाजता पाठवू JCB. भांडुगाने सगळ्या 12-1 वाजता पाठवलं. आता सध्या 12 वाजले. त्या 12 वाजले कुठे 1 वाजला असेल वाईस कमी. आणि एक अर्धा-पाऊण तास चालला JCB. आता अजून 1 तासभर चालेल. इकडली सगळी दगडी काढायची आणि लगेच आपलं घरला मार्कम करायला. भुका लागले जाम. मोठी दगड काढायची इकडं आणि दादाराव बसतात निवांतपैकी तिकडं. तर तिकडल्या बाजून आणि एक फेरा येणार आहे तिकडं बघा. त्याकडंच टॉली तर लावायची आणि त्याकडं असं लावायचं तिकडं. तर फुल थोड्या वेळात आपला कार्यक्रम पार पडेल. बघूया टॉली ओतून आल्यानंतर परत आणि चालू करा कार्यक्रम लगेच. तर दुसरी टॉली निघाली आत्ता जस्ट भरून गच्च घरघरीत भरल्या आणि इकडल्या बाजूसनं बघा अख्त्याकडंच नाही ह्याकडंपर्यंत आले.
वाईज राहिलं आता किरकोळ किरकोळ बाकी जवळ झालो आता विषय हार्ड झाला आहे. ड्रायव्हर साहेब दमली जरा पाणी प्यायला लागले ते एक बार हाय की जे नमस्ते. आणि आता JCB माग्याचा आहे असा आणि त्याकडंच ना तिथनं भरत यायचं इथंपर्यंत कारण ट्रॅक्टरवालं काका म्हणते ते इथंपर्यंत अर्धी ट्रॉलीच भरली इथं काय मग इथनं घेऊन परणं अर्धी ट्रॉली घेऊन मागं तिकडं आणि वारात काढायला लागेल त्या वारातीपेक्षा आपलं नीट गोल मागणंच भरत आलेलं बरं म्हणते ती. तर आता JCB मागं जाईल तिकडं मागणं भरत यायचं. JCB निघाला आहे तिकडं सनकत आणि पप्पा आणि ट्रॅक्टर आले ते दुसरी खेप टाकून पप्पा हातात पाण्याची बाटली घेऊन आले आता ताण लागलेलं आहे आईला 2 खेपा झाल्या नुसतं बिना पाण्याचं जे करतो टाकतो नुसते दगड आणि रानबाग कसलं चकाचक दिसतंय. शेवटला जाताना धावतो कसा कसा विषय राहणार एकसारखं. आता इकडं दुसरं रान दिसतं का नाही तसं तुम्हाला इकडलं बाजू पण सगळे एकसारखं दिसणार आणि लवकरच याला कुरूट मारून घ्यायचा. कुरूट मारून झाल्यावर ती दगड वर येते त्याने बाहेर काढायची म्हणजे विषय क्लोज होतो रानाचा विषय हार्ड. तर JCB निघाला तिकडे बाजूला आणि ट्रॅक्टर पण आला आता जरा पाणी पितो. ट्रॅक्टर बी निघाला संकट पाणी आणलं पप्पानी. तुम्ही प्याला का पाणी? ओकेच. तर असं परिश्रम करावं लागतं भावनो. शेती म्हणजे सोपं नाही का मग हा असं कष्ट केल्याशिवाय शेतीत काही पिकतच नाही तर विषय हार्ड आहे. कष्ट करावं लागतंय त्याशिवाय शेती नाही भावा. तर जरा पाणी आणलं पप्पानी पाणी पितो. कशात जरा पाणी गेलं ना कसा कोरडा पडल्याला वल्ला झाला बरं वाटलं एकदम बरं. वा भाई वा. तर घरघरीत पाणी पिऊन झाले आणि JCB वगैरे कडल गेले तिकडे JCB ट्रॅक्टर दोन्ही पण कडल गेले ती आणि जेवढे राहतील तेवढे आता सगळी दगड टाकायची ती पप्पा म्हणले ती ट्रॅक्टर बरोबर मधल्या सरीला लागणार आहे बघा ते लागायला लागलाय. जेवढी राहतील तेवढी सगळी गोळा करायची कान 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 जेवढी होतील तेवढी सगळी टाकायची दगड. तर चालतंय आता JCB आणि ट्रॅक्टर दोन्ही पण लागले तिथं आता स्पीडनं काम उरका चालू करायचं आपलं झाम 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 झाम. तर सध्या 3री ट्रॉली गेली आत्ता ही भरून कच्चपैकी आणि एवढं राहिलं आहे आणि इथंपर्यंत आलं. ही राखचं आपला ढीग होता नाही तिथंपर्यंत आत्ता JCB आला आहे. तिकडलं सगळं रान क्लीन अँड क्लिअर झालं आहे खट्ट टाकाटकपैकी एकदम खट्ट. तर झालं आहे सगळा विषय हार्ड झाला आहे. आता 3री ट्रॉली 4थी ट्रॉली भरली की विषय गोलच. बऱ्यापैकी इकडं लय दगड नाही ते तेवढी छोट आहे ती आणि त्यात तिथं जरा त्या ढिगात जरा दगड आहे ती एवढा ढीग झाला की आपला कार्यक्रम फतेच होतोय. तर रोहन यायला लागला आहे. रोहन जरा पाणी घेऊन ये म्हणतं पांडुकळाला. एक बाटली संपली पप्पा बघा ती बाटली घेऊन निघाले ते एक बाटली पाणी संपली दुसरी बाटली म्हटलं राहुण्याला घेऊन या. आता राहुणे येईल थोड्या वेळात. राहुणे आल्यावर ना पाणी प्यायचं परत आणि कामाला लागा सुट्टी द्यायची नाही. तर आत्ता आपण ज्या गोष्टीची वाट बघत बसलेलो रोहन जे पाणी घेऊन येतील तर रोहन शेवटी पाणी घेऊन आला. ही पुण्य रोहन तुला एक आशीर्वाद चांगला मिळणार भावा. मन आत्मा थंड केलाच एखाद्या पाणी पाजून ह्या पाणी पाजल्याला तर तुला आशीर्वाद असला भारी भेटणार की भावा तुझं लगीन लवकर होणार लय लवकर लगीन होणार. अरे बॅग आहे म्हणल्यावर पाणी असणार की भावा गंडावतेच कोणाला. हा ही कुठली टोपी रा माकड शाप अर्बन मंकीची टोपी घालून रोहनबाई इथं प्रस्थापित झाली ती पुन्हा एकदा आणि पाणी आणलंय भावा मनापासून आभार आहे. गार चिल्ड पाणी आहे तुझं लगीन लवकर होणार तुला बायको चांगली भेटणार सगळी कामं करणार आहे. गाडी जरा इकडे लाव की पुढं बरं सावली लावून येतोस चालते फादर बरी मग चालत. तर रोहननं पाणी आणलंय आता पाणी पितो. पाणी पिऊन जरा कसा थंड करतो. एक ट्रॉली भरस्तवर जरा ऊन बघा ऊन कसं आहे वातावरण बघा कसलं आहे एकदम हार्ड ऊन आहे हार्ड डोसक्यावर आले पाका डोसक्या ऊन आहे आणि इकडे वातावरण बघा कसलं आहे एकदम कडक ऊन आहे कडक एकदम विषय हार्ड. झाडा मारते उन्हाच्या पण सुट्टी द्यायची नाही. मोबाईल पण माझा ओव्हरहीटच्या टायमिंगला झाला आहे लय तापला आहे. तर पाणी पितो. पाणी पिऊन ट्रॅक्टर आता आला आहे. ट्रॅक्टर आल्यानंतर एवढा आपला कार्यक्रम भरायचा झाप 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 आता स्पीडनं काम उरकायचं चालू करायचं. ट्रॅक्टर आलं की लगेच लावायचं ते काम चालू करायचं आपलं झाप झाप झाप. तर फायनली शेवटची ट्रॉली भरली आणि JCB पण निघाला आहे मागं
हळूहळू करत आता. आणि सगळ्या रानाला टकाटक विषय झाला. आता रान बघितली की मनाला समाधान वाटते. जरा एक सुद्धा दगड दिसत नाही. तुम्हाला कम्पॅरिझनचा एक फोटो टाकतो आता बघा. आधी कसं होतं आणि आता कसं रान झालंय. कम्पॅरिझनचा एक फोटो टाकतो बघा कसं रान झालं आता. रोहन इकडे गेली भाऊ. रोहन भाऊ आली ती. मी जरा बिझी असल्यामुळे लक्ष दिलं नाही रोहन भाऊकडे. दगड गोळा करायचे. कसं वाटतं रोहन आता रान? दगड गोळा करायला खट्ट वाटत. आता काही विषय नाही. फक्त शर्टात तेवढी हालत नाही झाली कारण आता शर्ट परत घाला येणार नाही. कष्ट कष्ट हो कष्ट. काही झूमचं बूम झाले आता. झूमचा बूम झालाय. पर्याय नाही. पण भारी वाटतं का रोहन? आता कट झाले ना. काय वरती म्हणलं रे? काय एक म्हणलं? शेत हा या पत्थर की खदान. खदान खदान ढगाड काय ढगाड दगाड दगाड. दगाड की खदान जी. दगाड की खदान. तर चाललंय जी बाहेर निघाला आणि ट्रॅक्टर तिकडे जाऊन ढीग लावल. तर तिथं केवढा बाला ढीग लय मोठा झाला रोहन तिकडं. तर तिथला पण ढीग बघूया आणि मार्केट मध्ये तिकडे बाजू करूया आपण. जाता 2 दगडाची ती पण त्याला साईडला वाढायला लावू का इकडं. बघा त्या तिथं टाकली मी 2 दगड. ती 2 दगड पण साईडला वाढायला लावा. त्या इथं 2 दगड होती. ती पण दगड JCB मावली ती. रोहन कसा दिसते बघा. जमलाय जाम. आणि ती दगड बघा अशी अशी केली. अशा पद्धतीने ठेवली ती JCB पुढं. आणि तिकडं बालाईट असा ढीग लावला या. ढीग जाऊन जरा बघूया. आता मशीन ट्रॉलीत भरणार ती. आता मशीन आई तर माझ्या मध्ये त्या ट्रॉलीत भरणार. ही त्यांचा हत्यार घेणार आणि ही पण काय होणार ती. तर जरा ढीग बघायला आपण लांब तिकडं. ढीग आईच्या गावात लय मोठा झालाय. ट्रॉली पलटी होणार आहे आता. चला जरा बघूया. ट्रॉली पलटी झालेली आयला. एवढा मोठा म्हणजे बालाटी झालाय जरा बऱ्यापैकी ढीग. 2 3 4 ट्रॉली द्या. 4 ट्रॉल्या. ही 4थी ट्रॉली. 4 ट्रॉल्या आहे ना बाबा का 3 4 ट्रॉल्या झाल्या. रोहनजी आला. रोहनजी टिडीट टिडीट. रवण्या बहुतेक गेला लक्ष्मीला पाय पडायला. आणि झाले एक नंबर विषय झाला. लागली 2 दगड बी आणली हो. हो एक्सक्यूज मी दादाराव. हो येऊ काढू काय? येऊ तो लागला जातो आता. दिसलाय म्हटलं बघूया. निघाला ठीक नाही. निघाला राहिला. निघाला मोठ्या आईच्या गावात दोन डबराच पडला इथं पाचशे. तर तेवढं कुठे तिकडे लावूया आता. तो हा येऊ जाऊ तिकडं सणकात सणाना पेरे. तर झालंय सगळा कार्यक्रम इथला राखलाय. ट्रॅक्टर मोकळा झालाय. आता JCB ट्रॅक्टरमध्ये चढ आणि ट्रॅक्टर सगळी जेवायला पण. आणि मी पण जेवायला जाणार आता. इथला विषय मिटलाय सगळा. ढीग बाग केवढा झालाय. एकदम बाला ढीग झालाय. बाद झालं. पण करेक्ट 3 तास झाले. दादरा मोजवून द्यायला लागले खड्डा पण मोजवायला लागला. ओके कडक कार्यक्रम झाला. रेंदो खड्डा बी मोजवला जातो दादरावाने. ओके टाकाटक कार्यक्रम झाला. 1 नंबर JCB चाललाय. आणि झालंय सगळं आवरलंय. माझ्यामध्ये 11 वाजल्यापासून आम्ही काय 11 वाजल्यापासूनच आहे. 20 मिनिटं थांबलो आम्ही. 11 वाजून 20 मिनिटांची JCB चालू झाला. आणि झाला आता इथला कार्यक्रम उगाला उरकलाय. 3 वाजले द्या माझ्यामध्ये. आता 3 वाजता जाऊन आपलं काय विषय राहिला आहे जेवण खाण्याचा तेवढाच करायचा. तर JCB सध्या लागलाय वर जायला. आणि रोहन बाया पाय पडून आला का लक्ष्मीतनं जाऊन पाणी घेऊन आलास मी. आयला रोहनला ताण लागले त्यामुळे रोहन ॲक्वाचं पाणी आणलंय. चिल्ड गार. आणि JCB लागलाय चढा. JCB राहण्यावर का जातो बघ की. का जातो एकदम टकाटक पैकी. घराघर उलटा सुलटा फिरून जातोय. कसा जातोय बघा. मागाशी जसा उतारला का नाही JCB तसाच वर चढतोय माझ्या मते. हे बघा आता इथं नांग्या लावल. तर नांग्या लावून डायरेक्ट वर जायला. हा ट्रॅक्टर मागे तू. ओकेच कसरतीच काम आहे की पण. हा बस ओकेच. आता उलट फिरतोय. वैंग लागल एवढं कर. 1 लिटरला 1 लिटर आहे ना. 1 रुपयाला 1 लिटर पाणी. 1 रुपयाला 1 लिटर पाणी गार चिल्ड. पप्पा लागली प्याला. JCB चढला आता ट्रॅक्टरमध्ये. चला ओ ट्रॅक्टरला का मागं पाक वडतंय ना काही तिकडं.
दांडकं थटलं ते. हा वर घेतलं. जेसीबी चढला टॉलीत. ओके कार्यक्रम. चला रोहने जेवलाच काय 12लाच. नाही काय काय होतं नियोजन? नियोजन आहे तिकडे बघ, फ्रूट खंड, पनीर भाजी, कुर्मा, पुरी, पापड. तडस आहे म्हणा जोरात हा. जोरात आहे. आमचं ह्याच्यामुळे जरा झक मारली चाला तेवढं. तर आजचं नियोजन फीस काढलं असू दे, अजून ढीक कार्यक्रम गावते ते. तर चालतं इथला कार्यक्रम वर लागलाय. आता घरला जातो, जेवतो आणि मला कामाला MIDC जायचं, लोकांना घासायला लवकरच. तर आत्ता जस्टच मी घरात आलो आणि घरात आल्या आवरावरी सगळी झाली आमची. आणि आवरावरी झाली, चिंगू लगेच दंगा करायला लागला है ना. केस बघा की पाक डोक्यापर्यंत घेतली ती. आणि सध्या वाजले त्या दुपारच्या 2-2:30 वाजले. 2:30 वाजता माझा MIDC जायचा डबा भरायचा चालू आहे. तर निकिताजी यायला लागली भरायला आणि मी आता MIDC जाणार थोड्याच वेळा काय नाही चिंगू. तर चालते सगळे आवरावरी वगैरे झाले, टकाटकपैकी मळाचं रान खट्ट झाले एकदम. बघून आता मम्मीच्या डोळ्याचं सुख पेटल. मम्मी असलं भारी झालं रान एकदम टकटकीत. आता फक्त इथं खुरड मारून घ्यायचा, बाकीचा विषय सगळा पुढच्या पुढे बघू. तर झालं आजचा कार्यक्रम सगळा पार पडलाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. टाटा कर चिंगू, टाटा.